करते व आजच्या कार्यक्रमास सुरुवात करते. 2 ऑक्टोबर इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला गेलेला दिवस. साधी राहणी उच्च विचार हेच या दिवसाचे महत्त्व आहे. दुहेरी महत्त्व असलेला हा दिवस संपूर्ण जगभरात अहिंसा दिन म्हणून ओळखला जातो. अहिंसा हा शब्द आज आपल्याला चांगलाच आठवतो. एक सत्य व अहिंसेचा पुजारी ज्यांनी आपल्याला स्वातंत्र्याचा सूर्य दाखवला, तर दुसऱ्याने देशभक्ती व प्रामाणिकपणाचे महत्त्व पटवून दिले. अहिंसेची शिकवण जगाला देणारे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा हा जन्मदिन, तसेच महात्मा गांधींच्या राजकीय शिकवणीचा मोठा पगडा असलेले व महात्मा गांधींना गुरु मानणारे लाल बहादूर शास्त्री यांचा जन्मदिन साजरा करण्यासाठी आपण जमलो आहोत. आजचे अध्यक्षस्थान प्रतीक तांबे यांनी स्वीकारावे अशी मी त्यांना विनंती करते. त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष, मुख्याध्यापक व शिक्षक यांना मी विनंती करते की त्यांनी सरस्वती पूजन व अंधाराचा नाश करण्यासाठी दीप प्रज्वलन करावे. तसेच महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करावे. सर्वप्रथम मी स्वरूप आयर याला विनंती करते की त्यांनी आपले मनोगत व्यक्त करावे. जय गुरुजन वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, आज मी तुम्हाला महात्मा गांधींबद्दल काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐका. आपण 2 ऑक्टोबर रोजी महात्मा गांधींची जयंती साजरी करतो. या दिवशी जगातील सर्वात महान व स्वातंत्र्यसेनी आपण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करतो. या दिवशी भारताचे महान स्वातंत्र्यसेनी आणि नेते महात्मा गांधी यांचा जन्म झाला. हा दिवस राष्ट्रीय सण आहे. महात्मा गांधींनी देशाला स्वतंत्र करण्यासाठी खूप संघर्ष केला. त्यांच्या बलिदान आणि योगदानासाठी त्यांना राष्ट्रपिता हा दर्जा देण्यात आला आहे. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर येथे झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी होते, पण लोक त्यांना प्रेमाने बापू म्हणत. गांधी जयंतीच्या दिवशी देशभरात राष्ट्रीय सुट्टी असते. 2 ऑक्टोबर रोजी आपण महान स्वातंत्र्यसेनी महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत. ते 19व्या शतकातील सर्वात प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक होते. गांधी जयंतीच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलो आहोत. मी गांधीजींना आदरांजली अर्पण करतो. आज संपूर्ण देश त्यांचे स्मरण करत आहे. एवढे बोलून मी माझे 2 शब्द. जय हिंद, जय महाराष्ट्र. जीवन जगले देशासाठी, देशच होता त्याचा प्राण. स्वतंत्र केली भारत माता, बापू तुम्ही जगात मान. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि माझ्या मित्रमैत्रिणींनो, सर्वांना माझा नमस्कार. आज 2 ऑक्टोबर महात्मा गांधी यांची जयंती साजरी करत आहोत. प्रथम तुम्हाला महात्मा गांधी जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा.
महात्मा गांधी हे भारतातील थोर स्वातंत्र्य सैनिक होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरातमधील पोरबंदर या गावी झाला. त्यांचे पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असे होते. महात्मा गांधी हा शब्द कानावर पडताच आपल्याला आठवतो तो म्हणजे डोळ्यावर चष्मा, हातात काठी आणि अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र. महात्मा गांधीजींची साधी राहणी व उच्च विचार. त्यांनी देशवासियांना सत्य आणि अहिंसा हे मानवतेची शिकवण दिली. त्यांनी महात्मा राष्ट्रपिता अशा पदव्या केल्या. लोक प्रेमाने त्यांना बापू म्हणत. दुर्दैवाने 30 जानेवारी 1948 रोजी महात्मा गांधींची प्राणज्योत मावळली. परंतु आजही त्यांचे कार्य व विचार आपणास प्रेरणा देतात. शांततेच्या मार्गाने लढा देणाऱ्या अशा या थोर देशभक्तांना माझे कोटी कोटी प्रणाम. धन्यवाद साक्षी. यानंतर मी सूरज दळवी याला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते. माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित पूज्य गुरुजनवर्ग आणि माझ्या बालमित्रांनो, मी तुम्हाला आज काही 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी मी नम्र विनंती करतो. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी उत्तर प्रदेशातील वाराणसी पासून 7 मैल दूर मुगलसराई या लहान रेल्वे गावात झाला. त्यांचे लाल बहादूर शास्त्री केवळ 1.5 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. लाल बहादूर शास्त्री यांचे शिक्षण तथा त्यांच्या गावातच झाले. मात्र उच्च माध्यमिक शिक्षणासाठी ते वाराणसी येथे गेले. 1951 मध्ये नवी दिल्ली येथे ते आले आणि मंत्रिमंडळाने त्यांना वाहतूक मंत्री, रेल्वे मंत्री आणि दळणवळण औद्योगिक मंत्री, गृहमंत्री आणि नेहरूंच्या आजारपणात त्यांना बिनखात्याचे मंत्री म्हणून काम पाहिले. लाल बहादूर शास्त्री भारताचे 2रे पंतप्रधान मंत्री होते. एवढे बोलून माझे भाषण संपले. सूरज. यानंतर सोहम तोसकर. महाशय, पूज्य गुरुजन वर्ग आणि माझे बाल मित्रांनो, आज मी तुम्हाला लाल बहादूर शास्त्री यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांतचित्ताने ऐकून घ्या. लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथे झाला. शास्त्रीजींचे वडील हे शारदा प्रसाद शिक्षक होते आणि त्यांच्या आईचे नाव रामदुलारी देवी असे होते. लाल बहादूर शास्त्री भारतीय प्रजासत्ताकाचे 2रे पंतप्रधान होते. लाल बहादूर शास्त्री त्यांचे प्राथमिक शिक्षण मिर्जापूर येथे झाले तर माध्यमिक शिक्षण वाराणसी येथे झाले. शास्त्रीजींनी काशी विद्यापीठातून उच्च शिक्षण घेतले. त्यानंतर त्यांना शास्त्री ही पदवी दिली गेली. त्यांनी देशाला जय जवान जय किसान हे घोषवाक्य दिले. शास्त्रीजींनी हरित क्रांतीला प्रोत्साहन दिले. सामाजिक क्षेत्रातील सुधारणा केल्या. अशा या महान स्वातंत्र्य सैनिकाचे 11 जानेवारी 1966 रोजी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. देशासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्काराने गौरवण्यात आले. जय हिंद. धन्यवाद सोहम. यानंतर मी हिना वाटले हिला आपले मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित करते.
आणि मी माझ्या भाषणाला सुरुवात करते. महात्मा गांधी भारत स्वातंत्र्य लढ्यातील एक कर्तव्यवान आणि थोर नेता. महात्मा गांधी यांचा जन्म गुजरात राज्यातील पोरबंदर येथे झाला. मोहनदास करमचंद गांधी हे त्यांचे पूर्ण नाव. 2 ऑक्टोबर 1869 हा त्यांचा जन्मदिवस. राजकोट संस्थानचे दिवाण असलेल्या त्यांच्या वडिलांनी त्यांना चांगले शिक्षण दिले. त्यावेळच्या शिक्षणात मेट्रोची परीक्षा पास झाल्यानंतर पुढच्या शिक्षणासाठी गांधीजींनी इंग्लंड गाठले. ते बॅरिस्टर झाले आणि वकिली करू लागले. प्रदेशात वकिली करत असताना काळे गोरे हा जन्माचा भेदभाव त्यांना दिसून आला. रेल्वेच्या प्रवासात त्यांना भयानक गोष्टीला सामोरे जावे लागले. आगगाडीत कोणत्या वर्गात काळ्या लोकांनी बसायचे हे गोरे इंग्रज ठरवत असत. एवढे बोलून माझे भाषण धन्यवाद हिना. यानंतर इयत्ता 5वीतील विद्यार्थिनी लावण्या जोशी हिला मी तिचे मनोगत व्यक्त करण्यासाठी आमंत्रित. सत्याग्रहाचे शस्त्र घेऊन बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले. बापू तुम्ही स्वातंत्र्याचा लढा लढले. शांती अहिंसेचा संदेश देऊन बापू तुम्ही जगती महान ठरेल. बापू तुम्ही जगती महान ठरेल. पूज्य गुरुजींवर गौरव. माझ्या विद्यार्थी मित्रांनो, महात्मा गांधी हे नाव ऐकताच आपल्या डोळ्यासमोर उभे राहतात. ते म्हणजे हातात काठी, डोळ्यांवर चष्मा, अंगावर पांढरे शुभ्र वस्त्र असणारे व्यक्तिमत्व म्हणजे सत्य आणि अहिंसा या मार्गावरून अवलंब करून भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्याचे हे महान कार्य महात्मा गांधी यांनी केले. गांधीजींनी अन्याय, पारतंत्र्य या विरुद्ध लढण्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य समावित केले. एवढे बोलून मी माझे भाषण संपवते. जय हिंद. मार्गदर्शन करणार आहेत. गुड मॉर्निंग ऑल. आदरणीय व्यासपीठावरील सन्माननीय व्यक्ती, कार्यक्रमाचे अध्यक्ष, सर्व प्रमुख व्यक्ती, शिक्षक आणि विद्यार्थी मित्रांनो, आज 2 ऑक्टोबर म्हणजे खरं तर 2 महान व्यक्तींच्या जन्मदिवस आहे. आणि या दिवशी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री या 2 प्रभावी आणि महान नेत्यांचा जन्म झालेला होता. महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री. महात्मा गांधींची तत्त्वे होती अहिंसा. कोणत्याही प्रकारची हिंसा करायची नाही. आणि अहिंसा हे असं शस्त्र आहे, या शस्त्राच्या जोरावरती त्यांनी काय केलेलं आहे, आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलेलं आहे. परंतु हे शस्त्र इतकं प्रभावीपणे त्यांनी वापरलं. हे शस्त्र वापरत असताना त्यांनी आणखी काही चळवळी केल्या. असहकार चळवळ केली, छोडो भारत आंदोलन छेडलं. या सर्व गोष्टीतून त्यांनी भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलं. मिठाचा सत्याग्रह केला. परंतु त्यांच्याकडे एवढे गुण होते, त्याच्यातील एकही गुण आपण जरी घेतला तर आपलं जीवन सार्थक लागू शकतं. आता अहिंसा, विद्यार्थ्यांनी अहिंसा करायची म्हणजे नक्की काय करायचं. आता ज्यावेळेस इथे विद्यार्थी भाषण करत होते, काही विद्यार्थी हसत होते. हसणे म्हणजे ही प्रकारची एक हिंसा आहे. एखादं व्यक्तिमत्व जर समोर बोलते तर तुम्ही हसता. ज्यावेळेस समोर येऊन बोलायचं म्हटलं त्याला डेअरिंग लागते, आत्मविश्वास लागतो. तो आत्मविश्वास बसलेल्यांमध्ये असणं गरजेचं आहे. जर तुम्ही पुढे येऊन बोलू शकताय तर ठीक आहे, परंतु ज्यावेळेस दुसरा बोलत असतो त्यावेळेस तुम्ही ते शांतपणे ऐकून घेणे तुमचं कर्तव्य आहे. जर तुम्ही ते शांतपणे ऐकून घेत नसाल तर ते एक प्रकारची हिंसा आहे. मग आज आपण महात्मा गांधी जयंती साजरी करून काय उपयोग आहे. त्याचबरोबर वर्गात शिक्षक अध्यापन करत असतात त्यावेळेस तुम्ही गोंधळ करता, ते एक प्रकारची हिंसा आहे. तुम्ही बोलता
ते एक प्रकारची हिंसा आहे. मग अहिंसेचं तत्व तुम्ही विद्यार्थीपासून पाळणं गरजेचं आहे. जर हे तत्व पाळलं तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता. ज्यावेळेस महात्मा गांधींनी छोडो भारत आंदोलन छेडलं होतं त्यावेळेस लालबहादूर शास्त्री 11 वर्षाचे होते आणि ते त्यांच्या विचारातून प्रभावित झाले आणि त्यांनी ठरवलं की आपणही देशसेवेसाठी वाहून घ्यायचं. लालबहादूर शास्त्री हे शांतताप्रिय व्यक्तिमत्व होतं, परंतु खूप कणखर होते. आता शांतताप्रिय तुम्ही शांतता राखता का वर्गामध्ये? त्या व्यक्तिमत्वाचा तुम्ही आदर केला पाहिजे. आणि त्यांनी काय केलेलं होतं, वेगवेगळी पदं भूषवली होती लालबहादूर शास्त्रींनी. रेल्वे मंत्री होते, गृहमंत्री होते. ज्यावेळेस ते रेल्वे मंत्री होते त्यावेळेस भारतामध्ये रेल्वेचा अपघात झाला, काही लोक मृत्युमुखी पडले. त्यावेळेस त्यांनी काय केलं, स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला. का दिला तर मी मंत्री असताना माझ्या खात्यातील जे काम आहे ते मी चोखपणे बजावत नाही असं त्यांना मनोमन वाटत होतं आणि त्यांनी काय केला, राजीनामा दिला. पंडित जवाहरलाल नेहरू त्यावेळेस पंतप्रधान होते, त्यांनी त्यांचा राजीनामा स्वीकारल्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी एक वक्तव्य केले की या जो अपघात झालेला यामध्ये लालबहादूर शास्त्रींची कोणत्याही प्रकारची चूक नाही, परंतु त्यांनी राजीनामा देऊन एक चांगल्या प्रकारचं विचार आपल्या राजकीय क्षेत्रात घालून दिलेला आहे. आणि अशा लालबहादूर शास्त्रींचा 1966 मध्ये काय झालेलं आहे, हृदयविकाराच्या झटक्यामध्ये ताश्कंद येथे काय झालेला मृत्यू झाले. ज्यावेळेस ते जम्मू काश्मीर प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी ताश्कंद येथे गेलेले होते, काही करार होते त्याचे साईन करायचे होते, त्याच वेळेस त्यांच्या हृदयविकाराच्या झटक्याने काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. अशा या 2 महान नेत्यांनी खूप महान कार्य केलेले आहे. याच्यातील काही गुण आपण आजपासून तरी घेऊया, असं मनाशी ठाम बाळगा आणि इथून पुढे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व कसं चांगलं होईल याकडे लक्ष द्या. एवढे बोलून मी माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद सर. आता आपल्या शाळेच्या मुख्याध्यापिका यांना विनंती करते की त्यांनी मार्गदर्शन करावे. नमस्कार. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यार्थी प्रतिनिधी तांबे, माझा शिक्षक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आणि विद्यार्थिनींनो, आज आपण महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करत आहोत. प्रथमतः या दोन्ही महान नेत्यांना मी अभिवादन करते. प्रत्येक वेळेस मी सांगत असते की आपण ज्या महान नेत्यांची जयंती पुण्यतिथी साजरी करतो त्यामागचा उद्देश हा एकच असतो की त्यांच्या कार्याचा गौरव करणे आणि त्यांच्यातील गुण आपण आत्मसात करणे आणि त्यांना आदर्श आपल्या जीवनामध्ये आपण मानायचे. आपल्या जीवनातले ते हिरो असले पाहिजे. आपल्याला विचारलं की तुमचे नॅशनल हिरो कोण, अगदी 11वी-12वीच्या मुलांना असा प्रश्न एकदा विचारलेला होता की कोण आहे हिरो, तर त्यांनी पिक्चरमध्ये अभिनेत्यांची नावं सांगितली. तर हिरो याचा आपण अभ्यास करायचे की हिरो म्हणजे कोण, तर ज्यांचे व्यक्तिमत्व आदर्श आहे, ज्यांच्या व्यक्तिमत्वाने आपण प्रभावित होतो असे ते आपले हिरो असतात. म्हणूनच तुम्हाला सांगितलेलं आहे की या विद्यार्थी दशेमध्ये या महान नेत्यांच्या किंवा आदर्श व्यक्तिमत्वांच्या तुम्ही जीवनचरित्र वाचा, पण आपल्याला तो वेळच मिळत नाही. तुमच्यासाठी महावाचन चळवळ सुरू आहे, पण नुसती ती चळवळ न होता नुसतंच वळवळ सुरू आहे. तर तसं करू नका, कारण
एखादं जरी पुस्तक तुम्ही वाचलं, एखाद्याचं जरी जीवनचरित्र वाचलं, तरी त्यांच्या जीवनचरित्रामधल्या एखाद्या तरी प्रसंगाने आपण प्रभावित होतो आणि आपलं जीवन योग्य दिशेने सुरू करण्यासाठी आपण प्रयत्न करतो. आता दोन्ही महान नेत्यांबद्दल तुम्ही सांगितलंय, शेट्टी सरांनी खूप छान सांगितलंय. तरी सुद्धा मला असं सांगावंसं वाटतंय की महात्मा गांधी किंवा लाल बहादूर शास्त्री ह्या दोघांमध्ये जे समान गुण की ते अहिंसावादी होते, शांतताप्रिय होते आणि शिस्त पाळणारे होते. महात्मा गांधींचं तर आहे की बरोबर ते ज्या वेळेला पहाटे उठायचे आणि आपल्या काटेकोर म्हणजे त्यांचं जे सुरुवात होती जी दिवसाचा म्हणजे दिनक्रम दिनचर्या याच्यामध्ये कधी खंड पडला नाही. एक दिवस असं झालं की त्यांना पाणी मिळालं आंघोळीसाठी. आपण म्हणतो गरम पाणी, पण त्यांनी कधी गरम पाण्याची आंघोळ केली. त्या दोन्ही हातांनी बादली त्यांनी उचलली आणि त्यांनी त्या पाण्याने आंघोळ केली. ज्यावेळी इंग्लंडच्या ब्रिटिशांच्या काळामध्ये त्यांच्या पेहरावावर वक्तव्य केलं गेलं की काय नाही गांधीजी की नुसत्या पंचा नेसतात, उघडे असतात, असं तसं, तेव्हा त्यांनाही ते ब्रिटिश प्रतिनिधी जे होते, इंग्लंडच्या राणीचे प्रतिनिधी होते, त्यांना ठणकावून त्यांनी सांगितलं की माझा भारत तुम्ही लुटलाय, माझ्या भारताची सगळी संपत्ती तुम्ही घेऊन गेलाय, म्हणून मी हा साधा पेहरावा करून आहे, साधा पंचा नेसते. म्हणजे ब्रिटिश प्रतिनिधींना सुद्धा प्रत्युत्तर देण्याची धमक त्यांच्या अंगामध्ये होती. लाल बहादूर शास्त्रींबद्दल सांगायचं झालं तर ज्या वेळेला ते पंतप्रधान होते तर त्यांचा मुलगा सुनील शास्त्री आणि त्यांनी त्यांच्याकडे गाडी होती. तर ती गाडी सरकारी गाडी, तर त्यांच्या मुलांना असं वाटायचं की आमचे वडील एवढे नेते आहेत तर त्या गाडीतून आम्हाला सुद्धा फिरायला मिळालं पाहिजे. मग एकदा त्यांनी चोरून लपून अशी ती गाडी घेतली आणि ते फिरून आले रात्रीचे. हे शास्त्रींना कळलं, त्यांनी मुलांना विचारलं नाही. दुसऱ्या दिवशी त्यांच्या लक्षात आलं, मुलांच्या म्हणजे सुनील शास्त्रींच्या लक्षात आलं की हे आपल्या वडिलांना समजलंय. परंतु वडिलांनी त्यांना ओरडली नाही, फक्त त्यांनी काय सांगितलं, मुलांना बोलवून घेतलं आणि विचारलं की रात्री तुम्ही गाडी नेली होती ती विचारून न्यायला हवी होती, पण ठीक आहे तुम्ही नेलीत, कुठपर्यंत नेलीत, कुठे नेलीत, किती वाजता गेलात आणि आलात किती वाजता, एवढंच त्यांना विचारलं. आणि त्या गाडीचं जे पेट्रोल संपलं होतं तेवढ्या कालावधीमध्ये, त्या पेट्रोलचे पैसे त्यांनी आपल्या मानधनातून कमी केलं. ते म्हणाले नाही, ही गाडी सरकारची आहे, तुम्ही वैयक्तिक कामासाठी वापरली, याचा अर्थ ती मी वापरली आहे, त्यामुळे त्याचा मानधन मला काय असेल खर्च झालेला असेल तो मला दिलाच पाहिजे. तर असेही त्यांचा आदर्श व्हावा. पुन्हा एकदा आजच्या जयंतीनिमित्त गांधीजी आणि लाल बहादूर शास्त्री यांना मी अभिवादन करते आणि माझे हे 2 शब्द इथे संपवते. धन्यवाद. मुलाचे मार्गदर्शन केले. ज्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण उत्सुक आहात ते म्हणजे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष. मी विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय भाषण करून आपले विचार व्यक्त करावे. आदरणीय व्यासपीठावर उपस्थित पूज्य गुरुवर्ग आणि माझ्या मित्रांनो, आज मी तुम्हाला काही 2 शब्द सांगणार आहे ते तुम्ही शांततेने ऐकून घ्या अशी मी विनंती करतो. भारताच्या इतिहासातील एक अशी सोनेरी बाग, भारताच्या इतिहासातील एक सोनेरी बाग आजही घुमतो महाराजांचा जय जवान जय किसान. लोक बहादूर शास्त्री म्हणजे भारताची शान होते. लोक बहादूर शास्त्री हे भारताचे दुसरे पंतप्रधान होते. त्यांचा जन्म 2 ऑक्टोबर 1904 रोजी वाराणसी येथे झाला. त्यांच्या घरची परिस्थिती खूप हालाहालीची होती, तरी त्यांनी त्या परिस्थितीत शिक्षण घेऊन
1925 रोजी 1925 रोजी तत्वज्ञान व नीतिशास्त्र विषय घेऊन ते बिरा झाले. त्यांना फक्त पदवी मिळाल्या नव्हत्या, तर गुणपत्रके, प्रमाणपत्रे हे त्यांनी निकालासाठी घेतले नव्हते, तर त्यांना त्या विषयात खरोखरच खूप ज्ञान होते. असे आपले लोक बहादूर शास्त्री होते. स्वातंत्र्य सेनानी, पंतप्रधान ही सर्व पदे पेलणारे आपले शास्त्रीजींचा मृत्यू 11 जानेवारी 1966 रोजी ताशगंज येथे झाला. एवढे बरोबर माझे भाषण संपवतो. हिंदू महाराष्ट्र. वाऱ्याच्या झुळकेनं मन सुकावते, झाडाच्या सावलीत मन विसावतं, सूर्याच्या कोवळ्या किरणांनी प्रसन्न वाटतं. तसेच आजच्या कार्यक्रमातील मान्यवरांच्या उपस्थितीने कार्यक्रमाला शोभा वाढली, म्हणून त्याच्या कृत्याची जाणीव असणं महत्त्वाचे आहे व आभार प्रदर्शन हे त्या जाणीवेचं शब्दरूप आहे. आजच्या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सौ हळदणकर मॅडम सादर करतील, अशी मी त्यांना विनंती करते. 100% उपस्थित राहिला त्याबद्दल तुमच्या सर्वांचे आभार. त्यानंतर एक गोष्ट खटकत होती आणि ते शेटे सरांनी ते नमूद केली. ते मुलं हसत होते. त्यालाही कारण तसंच होतं. ते आजचे जे वक्ते होते ते न बोलणारे आणि सर्व विद्यार्थ्यांचे ते लाडके मित्र होते आणि सर्वांना उत्सुकता होती की ते कसे बोलतात. हा त्याचा विषय होता. सरांनी सर हे म्हणजे सांगितलेलं नव्हतं तरी सुद्धा सरांनी ते आगंतुक येऊन सुंदर असं जसं म्हणतात शॉर्ट बट स्वीट. मला अजूनही त्याच्यात एक शब्द मला असं वाटेल की शॉर्ट बट स्वीट अँड स्ट्रॉंग असं त्यांनी सुंदर असं भाषण म्हणजे न वाढवता अचूक शब्दात मार्मिक असं त्यांनी भाषण केले आणि आम्हाला त्याचं प्रकर्षाने जाणवलं की त्यांचं हे पहिलंच भाषण होतं आणि पहिलंच व्यासपीठ होतं त्यांचं. पण ते एक पट्टीचे वक्ता आहे ते दिसून आलं. सरांचंही प्रशालेतर्फे महासभांतर्फे भाषण किंवा मार्गदर्शन केल्याबद्दल त्यांचंही आभार. जसे सर उत्तम वक्ता आहे तसेच त्यांनी सांगितले उत्तम श्रोतेही असावे लागतात. दुसऱ्याला हसणूक हा ही खरंच हिंसा आहे आणि त्याहीपेक्षा पुस्तिकपणे हसणूक ही त्याच्याहीपेक्षा हिंसा आहे. कधी कधी पटत नसताना सुद्धा उत्तम श्रोत्याचं काम करणं हे उत्तम श्रोत्यापेक्षाही उत्तम लक्षण असते. तर तुम्ही उत्तम असं श्रोत्याचं काम केलं असला त्याचं कारण काय ते आता मी सरांना सांगितलं. पण तरीही माझ्या सर्व मुलांनी उत्तम अशी भाषणं दिली आणि ती सुद्धा अचानकपणे. म्हणजे ह्या मुलाची निवड मी चित्रकलेच्या परीक्षेला असताना सांगितलं की बाकीच्या मुलांची अचानकपणे ती बोलू शकणार नाही, परंतु तुम्ही 8वीच्या वर्गातून तू आणि तू कर, 9वीच्या वर्गात तू आणि तू कर. तांब्यांचा नाही मॅडम म्हणताना इतका सुंदर बोलला आणि अध्यक्ष होताना कालपासून दुसऱ्याच्या पाठीमागे उभं राहून सांगत होता मॅडम याला. पण तरीही मी असं सांगेन की माझी मुलं कुठेही गेली अडखळली तोडकं बोलती पण दिलेल्या जबाबदारीपासून कधीच मागे हटणार नाही. बरोबर की नाही? टाळ्या वाजवा सगळ्यांसाठी. त्याशिवाय आणखीन एक विशेष आभार म्हणेन ते आमच्या छोट्या लावण्याचे. ती जसं तिचं नाव लावण्य आहे तसा तिचा स्वभाव हे सुद्धा खूपच लावण्यपूर्ण आहे. तिला सांगितलेलं नव्हतं किंवा छोट्या वर्गातून आम्ही सांगितलेलं नव्हतं पण तरीही उत्स्फूर्तपणे आज येऊन तिने इथे
दोन शब्द आणि एकदम खड्या आवाजात सांगितले त्याबद्दल लावण्याचे आभार. दुसरी गोष्ट या इथे हाराची व्यवस्था परीक्षेच्या तिथे सांगितलं होतं तर ती सहज म्हणाले की निर्जापूर हार आणायची. काही नाही म्हणता हो असं काही न करता निर्जा म्हणाले ठीक आहे. आणि त्या निर्जाने दोन्ही हार आणले. हार व्यवस्था उत्तम झाली. तर निर्जाचे आभार. सुद्धा सगळ्यांनी सूत्रसंचालन चांगलं केलं. आपले कॅमेरामॅन वेळोवेळी आपल्या वेगवेगळ्या कला दाखवत असतात. तर फोटोग्राफीचं काम करणाऱ्या वर्धाचेही आभार. या इथे सर्व व्यवस्था करणारे आपले शिपाई वर्ग त्यांचेही आभार. आज इथे मॅडम त्यानंतर माझे सगळे सहकारी तुम्ही उपस्थित राहिला आणि या कार्यक्रमाला एक वेगळीच अचानक का होईना पण रिअल असा एक लूक आणला. त्याबद्दल सर्वांचे इथे आभार मानते आणि अध्यक्षांच्या वतीने हा कार्यक्रम इथे संपला असं